हाय, मी अदिती आणि आपल्या लूम्स टू लुक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत पटोला इक्कत साडीबद्दल. तर आज मी ही सुंदर अशी कॉटन सिल्क ब्लेंडेड पटोला इक्कत साडी वेअर केली आहे. ॲक्च्युली पटोला साडीचा उगम ह्या गुजरातमधील पाटणा गावापासून झाला. तिथेच ह्या साड्या विणल्या जातात आणि ह्या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही धागे आधी रंगात भिजवून त्याला कलर आल्यावर ते विव केले जातात, त्यामुळे ही सुंदर अशी नक्षी तयार होते. आणि ह्या साड्या गुजरातमधील राजे महाराजांच्या पत्नी म्हणजेच राण्या परिधान करत असत अशी ही आख्यायिका आहे. पण ह्या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर नॅचरली येणारा हा जे डिझाईन आहे हे विविंग मधूनच तयार केलं जातं. आपली आजची साडी ही प्युअर नाही आहे, कॉटन ब्लेंड मधली आहे, पण खूप हलकी, मऊ आणि नेसल्यावर अगदी फेदर लाईक फील देणारी ही साडी आहे. आणि तरी पण एवढी सिंपल आणि लाईट वेट असून पण नेसल्यावर दिसते मात्र खूप रिच, एलिगंट आणि आपण फंक्शनसाठी पण ही साडी वापरू शकतो. आता आज जो पॅटर्न मी वेअर केला आहे त्याला तुम्ही बघू शकता की बॉर्डरला छान असा टिश्यू पटोला दिलेला आहे आणि बाकी जी आपली साडी आहे ती कॉटन सिल्क ब्लेंडमध्ये दिलेली आहे. आता ह्या टिश्यूच्या शाईनमुळे आणि पटोलाच्या ह्या डिझाईनमुळे ही साडी खूप खुलून दिसते. तसंच ह्याचा पदर जो आहे तो पटोला विविंगमध्येच दिलेला आहे. जर तुम्हाला पण अशा बेसिक, थोड्याशा रिच, एलिगंट पण खूप बुट्टी नसलेल्या साड्या आवडत असतील तर ही साडी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर जनरली पटोला साडीवर ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता हे असं विणकामातून बुट्टी तयार झाली असते, त्यामुळे ब्लाऊज शक्यतो प्लेन ठेवायचा. आता इथे ह्या साडीच्या बॉर्डरला टिश्यू सिल्क असल्यामुळे मी ब्लाऊज पेअर करताना टिश्यू सिल्क मधला कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा केलाय आणि त्यावर ज्वेलरी ही अगदी मिनिमल कुंदन मधली केली आहे, कारण ही साडीच खूप रिच दिसते आणि त्यामुळे आपल्याला ब्लाऊज किंवा ज्वेलरीमध्ये फार काही करण्याची गरज नाहीये. तर जसं की आपण बघू शकता पटोलामध्ये खूप सुंदर कलर व्हरायटी येते आणि हा प्रत्येक रंग हा अतिशय वेगळा वेगळा असतो, कारण हा कलर जो आहे तो ब्लेंड केल्यानंतर कुठला कलर तयार होईल हे विविंग करताना पण आपल्याला माहिती नसतं. आणि प्रत्येक बॉर्डरचा लुक तुम्ही बघू शकता खूप सुंदर येतो. जसं माझ्या ह्याला ग्रीन झाक आहे आणि डिझाईन पण वेगळी आहे, तसं ही विविंग पण खूप सुंदर आणि वेगळी आहे. ह्यात लाईट टोन पासून डार्क टोन असे सगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात. आपण ज्या इव्हेंटला वेअर करणार आहोत, टायमिंग जसं आहे, लुक जसा क्रिएट करायचा आहे त्याप्रमाणे कलर ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. प्रत्येक कलर खूप सुंदर उठून दिसतो आणि बॉर्डर आणि अंगाचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान वाटतं. ह्यातून तुम्ही पण पटोला साडी ह्या आधी कधी घेतली आहे का? घेतली नसेल तर नक्की तुमच्या कलेक्शनमध्ये एक पटोला साडी ऍड करा आणि तुमचे लुक्स आमच्याबरोबर शेअर करा. थँक्यू.